महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्याची आरती, महाराष्ट्राची दिव्य ज्योती ओवाळू त्याची आरती. नमन माझे महात्मा फुले, आज त्यांची पुण्यतिथी, आज त्यांची पुण्यतिथी. माझं नाव अक्षरा सतीश काकडे, मी आता 7व्या मध्ये शिकते. आज मी तुम्हाला महात्मा फुलेंच्या लेखन साहित्याबद्दल माहिती सांगणार आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा सत्यशोधक समाजाचा एक प्रमाण ग्रंथ मानला जातो. या समाजाचे मुखपत्र म्हणून दीनबंधू हे साप्ताहिक चालवले जाईल. तुकारामाच्या अभंगांचा त्यांचा गाढा अभ्यास होता. अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अनेक अखंड रचले. त्यांना सामाजिक विषमतेचे जागतिक भान होते. आपला गुलामगिरी ग्रंथ त्यांनी कृष्णवाहिनी यांना समर्पित केला. अस्पृश्यांची कैफियत हा त्यांचा अप्रकाशित ग्रंथ आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर इसवी सन 1891 मध्ये प्रकाशित झाला. सार्वजनिक सत्यधर्म हा त्यांचा ग्रंथ त्यांनी इसवी सन 1891 मध्ये लिहिलेला आहे. त्यांनी इसवी सन 1855 मध्ये तृतीय रत्न हे नाटक लिहिले. इसवी सन 1869 मध्ये ब्राह्मणाचा कसब हा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1883 मध्ये गुलामगिरी हा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1885 मध्ये शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला. इसवी सन 1883 मध्ये अखंडादी काव्यरचना केली. इसवी सन 1891 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक लिहिले. त्यांचा शेतकऱ्याचा आसूड, गुलामगिरी या ग्रंथातून सामाजिक स्थिती व त्यातून बाहेर पडण्यासाठीचे मार्ग याचे समग्र चित्रण केले आहे. त्यांचा मृत्यू 28 नोव्हेंबर 1890 मध्ये वयाच्या 63व्या वर्षी पुण्यात झाला. धन्यवाद.